जिल्हा परिषद मंदरुळकोळे आणि पंचायत समिती सनबूर या दोन मतदारसंघातले उमेदवार, जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार कुमारी मृणाल पाटील आणि पंचायत समितीचे आपले उमेदवार सौभाग्यवती संपदाताई जाधव या दोन्ही उमेदवारांचे निवडणूक प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी दिलीप काका, उपस्थित सर्व सळवे पंचकृषी, पाळशी आणि दोनच गाव आहेत जमलेले सर्व ग्रामस्थ, सळवे मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार, त्यांचे सगळे मुंबई मंडळाचे सहकारी सदस्य, उपस्थित माता भगिनी, सन्माननीय बंधू आणि भगिनी, मुळातच दौरा उशिरा सुरू झाला आणि उद्याच्या पासून आपल्या रोज 5 याप्रमाणे सांगता सभा आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सांगता सभांना सुरुवात होईल. तारळे, चापळ, म्हावशी, यराड, रासाठी आणि परवाच्या दिवशी परत मल्हारपेठ, सुपणे, तळमावली, ढेबेवाडी अशा पद्धतीनं दौरा आहे. आज 5 वाजल्यानंतर तळीये, मनेरी, काडोली, चापेर, मिरगाव, लेंडोरी, ढोकावळ ही जी नदीच्या आतली गाव आहेत त्या भागातला दौरा आज संध्याकाळी 5 नंतर माझा आहे. कारण कमी दिवसात जास्त गावामध्ये जायचा प्रयत्न ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आहे. मी तर काय निवडणुकीपुरता येतो असं नाही. अनेक वेळा विभागामध्ये लोकांच्या अडीअडचणी सोडवायसाठी मी येत असतो, लोकांचे प्रश्न सोडवत असतो. आपल्या प्रास्ताविकामध्ये ग्रामस्थांनी सांगितलं, वेगवेगळे प्रश्न मांडलेत. वस्तुस्थिती आहे की नेता आल्यानंतर आपल्या अडचणी, झालेली कामं सांगितली पाहिजेत आणि राहिलेली कामं सांगितली पाहिजेत. त्यांनी फक्त राहिलेली कामं सांगितली, झालेली नाही सांगितली. मग नेत्याला कधी बरं वाटतं, साहेब एवढं केलंय, 10 केल्यात, आता 4 राहिल्यात तेवढी करा. रामभाऊ बरोबर का? असं म्हणलं तर बरं वाटतं आम्हाला. नाही 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 म्हणूनच सुरुवात केली की म्हणलं आपण केलं का नाही काय ह्या गावात? ते बघा, आता अध्यक्ष कसं बोललं, ही वस्तुस्थितीला धरून बोलली. जेवढी कामं ह्या 10 वर्षात झाल्यात सळव्यांच्या वाड्यात, माझ्याशिवाय दुसरं कुणीच केलेलं नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. दुसरा कुणी नेता ह्या गावात काम करायला आलेला नाही. बरोबर का? आणि सळवकरांनी पण तेवढं प्रेम मला दिले. मला एक निवडणूक आठवती 2014ची. 9ला आपला पराभव झाला होता, आणि 14ला निवडणूक आली. सगळे सावध होते कार्यकर्ते आणि साधारणतः 10-11च्या दरम्यान मी कुठेतरी भागात होतो आणि मला फोन आला. मिलिंद माळे आमचे पी होते तेव्हा. 16 का 17 गाड्या म्हणले सळव्याच्या मुंबईवरनं भरून आल्या, मोठ्या लक्झऱ्या. मी म्हणलं सळव्यात जर एवढ्या गाड्या आपल्या मुंबईतनं भरून आल्या असतील तर निकाल आपला लागला. म्हणलं 100% ढेबेवाडी भागात आपण. 11 वाजता मी सकाळी सांगितलं, तुमच्या गाड्यांची जेव्हा मला माहिती मिळाली इकडनं की सळवकरांच्या म्हणले 17 का 18 गाड्या, आठवत नाहीत मला आता, आमचे कदम आहेत बघायचं, त्याला माहित असेल मला. आणि मी म्हणलं 100% आता वरनं चांगलं मतदान घेऊन आपण खाली येणार. आणि तसंच झालं. त्यामुळे सळवकरांनी पण तेवढं प्रेम मला दिलंय ह्याची मला जाणीव आहे. शेवटपर्यंत राहणार आहे, त्याच्याबद्दल कसलंही दुमत असायचं कारण नाही. थोडी कामं राहिलीत, मान्य आहे. कदम आमचे सदुवरपवाडीचे बसलेत. कदम पूल पहिला मीच केला. अनेक लोकांनी येऊन तुम्हाला नारळ फोडले होते आणि सांगितलं होतं आम्ही करतो. मग मी तुम्हाला शब्द दिलता, सदुवरपवाडीचा पूल मीच करणार. भूमिपूजनाचा नारळ मीच फोडला आणि उद्घाटनाला पण मीच आलो होतो त्या गावामध्ये. आता रस्त्याच्या दुरुस्तीला पैसे दिलेत, आपण का झालं नाही मी त्याची माहिती घेतो, आपण देऊ सूचना त्या. एवढं केलंय तर थोडं करायला काय आपल्याला अडचण नाही, ते सुद्धा आपण करू. त्याच्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे, मला तेवढी. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की मी राहिलेली कामं ही सुद्धा करेन. बोरगेवाडी पुनर्वसनचा विषय बरेच वर्ष रखडला होता. एक तर आधी हद्दी मोजायचं झालं नव्हतं.
हद्दी मोजायचं झालं, नकाशे तयार झाले, सातबारा करायचा राहिला होता. 2 वेळा मी कलेक्टर ऑफिसला बैठका घेतल्या. कुठे गेलं? 2 वेळा मी कलेक्टर ऑफिसला बैठका घेतल्या. कलेक्टरना सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ते काम चालू झालं आणि अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की 2 महिन्याच्या आत सगळे आमची कागदपत्र रेकॉर्ड पूर्ण करून त्या व्यक्तीचा सातबारा त्याच्या हातात या ठिकाणी निश्चित आम्ही देऊ. ते सुद्धा काम मार्गी लावतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण नेता काम करताना असा विचार करणारा पाहिजे, गाव जर एक आपल्यावर एवढं भरभरून डोंगरा एवढं प्रेम आपल्यावर करते, डोंगरा एवढं मतं आपल्या झोळीत घालते, तर डोंगरा एवढी कामं विकासाची सुद्धा नेत्यानं त्या गावासाठी केली पाहिजेत. ही मानसिकता, ही भूमिका ठेवून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि आता निवडणुकीपुरतं बोलायचं झालं, जिल्हा परिषदेच्या अनेक लोक येतात. निवडणूक म्हणल्यानंतर सगळे येणार, आपल्याला कोणाला नाही म्हणता येत नाही. आणि वारे माप आश्वासनं लोकांना देतात. नाही नाही हा शब्दच नसतो त्यांच्याकडे. आता कालच आपल्याकडे शब्द दिलाय, सभामंडप देतो, हे देतो, ते देतो, सर्वीकडे. म्हटलं साहेब इकडे आहेत, तुम्ही कुठून देणार? तुमच्याकडे आहे काय? ते आता कसं आहे, लोकांनी, तुमच्यासारख्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. म्हणून मी म्हणलं ना, निवडणुकीपुरतं येणारी माणसं वारे माप आश्वासनं देतात. तुम्ही प्रकाश पवार काय नुसतं सभामंडप सांगताय? तुमच्यात जर एखादा आता म्हणला का नाही, तेवढा चंद्र आणून द्या, आणून देतो म्हणतात. म्हणाय काय लागतंय? द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही. निवडणूक झाल्यावर मी माझ्या वाटेनं, पुन्हा मला सळव्याची वाट दिसत नाही. लोक विधानसभेची निवडणूक असतोवर 7 वर्षात एक वेळा पण आले नाही. घ्या, लोकांनी हे विचारलं पाहिजे. आणि तवर मग 3 वर्षानं आल्यावर माणसं चंद्र आणून देतो सांगितलेले विसरले असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही म्हणजे जवळपास 25-30 वर्ष कामाची पद्धत माझ्या तुम्ही सगळ्यांनी पाहिली. अरुण शेठचा उल्लेख तुम्ही केला. बोरगेवाडीचे गणपतराव बोरगे दादा आणि अरुण शेठ कदम हे 2 कार्यकर्ते असे होते. कुंडीबा बोरगे हे असे कार्यकर्ते होते की सगळ्यांना बरोबर घेऊन, आता प्रकाशरावने आमच्या अरुण शेठच्या मागे ते चालवले. म्हणजे गाव सगळा एक जागी राहिला पाहिजे. आणि मी त्यांना जेव्हा मला मुंबईत भेटतात तेव्हा मी त्यांना सांगतो, हे बघा म्हणलं, पहिलं गाव एक ठेवायचं काम करा. माझ्याकडनं जी काय तुम्हाला मदत पाहिजे, गावात विकासाची कामं पाहिजे, तुम्ही हक्कानं या, हक्कानं मला सांगा. पण एकी तुटू देऊ नका आपली. ह्या एकीला कोणाची नजर लागू देऊ नका. आणि सुदैवानं आजपर्यंत गावानं पण ते पाळलंय, सगळ्या वाड्यांनी सुद्धा ते पाळलंय. आपल्याला असंच एकत्र राहून काम करायचं आहे. आणि सुदैवानं चांगले उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. तुमच्या आमच्या लेकीत सारखी मृणाल पाटील आहे. आपली एक लेक जर एवढ्या मोठ्या पदावर जात असेल, आपल्या सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या घरातली एक मुलगी, एवढी शिकलेली मुलगी, तुमच्या आमची विकासाची कामं करण्यासाठी ती बिचारी पुढे आलेली आहे. संदीप आमचा, कुणाला वाटणार नाही संदीप नवीन पार्टीत आलाय, तो पार रुळल्यागत झाला आपल्या पार्टीत. आणि त्याला बी वाटत नाही आपण नवीन आलोय म्हणून. त्यामुळं अशा पद्धतीनं चांगले कार्यकर्त्यांना घेऊन आपण पुढे चाललोय. आणि मी सांगितलं ना, तुम्हाला सगळ्या सर्वकरांना ह्या स्टेजवरनं मी सांगतो, ह्या 2 उमेदवारांना तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मतदान करा. जामीनदार त्यांना तुम्ही मतदान करा. त्याच्यासाठी मी जामीनदार तुमच्याकडे राहतो. कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना मतदान म्हणजे मला मतदान. एखादं काम त्यांच्याकडनं राहिलं लगेच मला सांगा. आणि मी काय म्हणतो, त्यांच्याकडनं राहण्यासारखं नाहीच. त्यांनी फक्त तुमचा कागद आणून माझ्यापर्यंत पोचवायचा आहे. साहेब, आम्ही भागात गेलतो, लोकांनी हे प्रश्न सांगितले, ही आपलं तुमच्याकडे सविनय सादर, तुम्ही आता ह्याचा पुढे पाठपुरावा करा. आम्ही पण काम करणार आणि त्यांना म्हणणार, हे बघा काम तुमचं केलंय, गावात जाऊन सांगा झालं म्हणून. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. कारण कुंभार समाजाला सांगा, टेंडर भरले वर्क ऑर्डर नाही की आचारसंहिता लागल्या. आपण सांगू अधिकाऱ्यांना त्याची काय. हे बघा, टेंडर भरले, सगळं प्रशासकीय मंजुरी आहे. टेंडर कधी होतं? प्रशासकीय मंजुरी असल्यावर होतं. माझं नाव जिथं लागलंय ते काम कधी नाही झालं असं होणारच नाही. मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सुद्धा काम 100% पूर्ण केलं जाईल. बिलकुल त्याची शंका कोणी बाळगू नका. त्यामुळं
विकास कामं करायला मी कमी पडत नाही. तुम्ही सुद्धा तेवढा विश्वास आजपर्यंत ठेवलेला आहे, इथून पुढे कायम ठेवा. आणि जसं 2014ला जशी गाड्या 17-20 गाड्या भरून आल्या, आता परिस्थिती बदलली, वाढल्या पाहिजेत गाड्या. आणि आता सळवकरांकडे 4 चाकी गाड्या लई आहेत. स्कॉर्पिओ, ती काय म्हणते त्याला, काय ती दुसरी गाडी, इनोवा, हे मी विधानसभेला बघितलंय. मग त्या बी गाड्या येऊ दे जरा लोकांच्या. महेश, जरा लोकांना म्हणजे विनंती करा बाबा, गाड्या बिड्या घेऊन या म्हणून. सळवकरांचं आता लक्झरीवाले कमी झाले, आता 4 चाकीवाले बरेच सीट आहेत ना आपल्या गावात. काय प्रकाशराव सांगा तरी, वर्गणी नाही बसवत तुमच्यावर, काळजी करू नका. आणि आपली पार्टी मोठी झाली पाहिजे. आणि विकासाच्या कामावर आपण गाव उभा केलाय, विकासाच्या कामावरती आपण सगळेजण एकत्र आहे. मी शब्द देतो तुम्हाला, झालेली कामं तर झालीतच, पण जी राहिलीत आणि ज्याचा मी तुम्हाला वचन दिले की हे काम करतो म्हणून, तुम्हाला विश्वासानं सांगतो 100% ती सुद्धा कामं आचारसंहिता संपल्या लगेच या ठिकाणी पूर्ण केली जाते एवढा विश्वास देतो. आणि येणाऱ्या 7 तारखेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार कुमारी मृणाल पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती संपदाताई जाधव, या दोन्ही उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून आपलं बहुमोल मत आपण द्यावं. आणि सळवकरांचं शंभूराज देसाईवर असणारं प्रेम असंच पुढं कायम चालू ठेवावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.